छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे। सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे यांचे मागील 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 तातडीने मदत जाहीर करा आणि शेतकरी कर्जमाफी आदी त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। कर्जमाफी मागितली की सरकार म्हणतं आय लव्ह मोहम्मद, आम्ही कर्जमाफी मागितली, आम्ही सातबारा कोरा मागितला, सरकार म्हणतं आय लव्ह महादेव। हिंदू मुस्लिम, अरे ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, जनता भूखी है पहले निवालों की बात हो। आणि कोणता धर्म सांगत नाही मी महाकालचा भक्त आहे, महादेवाचा भक्त आहे, माझी महादेवाबद्दल आस्था आहे, याचा अर्थ असा होत नाही की माझी मोहम्मद प्रशिदांबद्दल त्या ठिकाणी अनास्था आहे, असं होऊ शकत नाही। शुक्रवार रोजी त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही। आज त्यांच्या आईने उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं। मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला रोज विविध शेतकरी संघटना शेतकरी भेटी देऊन समर्थन दर्शवत आहेत, तर दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून फारशी समाधानकारक चर्चा न झाल्यानं अद्याप त्यांचं उपोषण सुरूच आहे। सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शुक्रवारी त्यांच्या उपोषणाच्या समर्थनात धरणे आंदोलन केलं। मंगेश साबळे यांची प्रकृती चिंताजनक असून काहीही प्रकार घडल्यास सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील, त्यामुळे त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून उपोषण सोडावे, नाहीतर पुढील उद्रेकाला सामोरं जावं लागेल अशी भावना व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पीजे मराठी न्यूज नेटवर्क, सिल्लोड। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।